तर नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज जे मी तुम्हाला बातमी सांगत आहे ती जिल्हा परिषद कोल्हापूर मधल्या ज्या पण समाज कल्याण किंवा जिल्हा परिषद मध्ये दिव्यांगाच्या योजना निघते, कोणची पण योजना निघो, त्यामध्ये शिलाई मशीनची असो, झेरॉक्स मशीनची असो किंवा 5% निधीची असो, कोणची पण योजना असो ते आपल्याला मिळते। फक्त आपण एक काम करायचं आहे, दिव्यांगाची नोंदणी करायची आहे। समाज कल्याण किंवा जिल्हा परिषद किंवा नगरपालिकामध्ये ही नोंदणी अनिवार्य आहे। आपण जर तीनही जागी नोंदणी केली तर एकच फॉर्म मध्ये जाते, एकाच साइडवर जाते ती नोंदणी, म्हणून आपण नोंदणी करणं ही खूप महत्त्वाची असते। तसंच मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये एक लिंक देणार, त्या लिंक द्वारे तुम्ही या वेबसाईटवर येणार। सर्वात पहिले तुम्ही गुगलवर आला किंवा मी लिंक दिली ती ओपन केली तर सर्वात पहिले तुम्हाला असं दिसणार। यामध्ये तुम्हाला काही नाही, जिल्हा परिषद कोल्हापूर दिव्यांग उन्नती अभियान ऑनलाईन नोंदणी करायची आपल्याला। ती नोंदणी कशी करायची, काय करायची याबद्दल मी सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे। तर सर्वात पहिले या लिंकला ओपन करायचं आहे। ही लिंक ओपन झाल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला असं दिसन, आपल्याला कोणत्या योजना आहे, काय आहे, सर्व गोष्टी आपल्याला इथं सांगितलेल्या आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, तर सर्वात पहिले आपल्याला इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे। आम्ही दिव्यांग असल्यामुळे आपलं रजिस्ट्रेशन होणार, तर आपल्याला लॉग इन वर क्लिक करायचं आहे आणि नवीन नोंदणी यावर क्लिक करायचं आहे। नवीन नोंदणी आली तर इथं सर्वात पहिले काय म्हटलं आहे, स्कॅन केलेला फोटो आपल्याला लागेल, दिव्यांगाचं प्रमाणपत्र, दिव्यांग जात प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा टीसी पण देऊ शकता। टिप आहे, नोंदणी करण्यासाठी वरील कागदपत्रे स्कॅन करून घ्यावी। तुम्ही मोबाईलवरून पण करू शकता, मोबाईलचं स्कॅनर वापरून। तर मी क्लोज करतो। त्यानंतर बघा मित्रांनो, इथं काय सांगितलेलं आहे, दिव्यांग उन्नती अभियान म्हणजे दिव्यांगांच्या जेवढ्या पण काही आहे त्यांनी इथं नोंदणी करावी, त्यानंतरच सर्व होईल। त्यानंतर इथं सांगितलंय दिव्यांग नोंदणी फॉर्म आहे आपल्याला, फील्ड भरणे अनिवार्य, प्रथम आधार नंबर वेबसाईटला रजिस्टर आहे का पाहावा। आता तुमचा आधार नंबर जर वेबसाईटला रजिस्टर असेल तर फारच चांगलं, नसेल तर मग हे करून घ्यायचं। तर सर्वात पहिले पहा तुम्ही इथं काय म्हटलंय, दिव्यांगांचे नाव, सर्वात पहिले तुम्हाला आडनाव लिहावं लागेल, त्यानंतर नाव, त्यानंतर वडिलांचे नाव, आईचे नाव, तुम्हाला लिंग स्त्री आहे का पुरुष आहे, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था इथं तुम्ही निवडायचं आहे, जिल्हा परिषद आणखी कुठून येतात ते पण तुम्हाला इथं सांगायचं आहे। त्यानंतर तुमची पंचायत समिती कोणची आहे, त्यानंतर गाव तुमचं कोणचं आहे, वार्ड क्रमांक टाकायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे। त्यानंतर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, इथं पूर्ण शिक्षण आपल्याला सांगितलं आहे ते शिक्षण। त्यानंतर आधार क्रमांक, मतदान ओळखपत्र क्रमांक, आपला मोबाईल नंबर, पर्यायी दूरध्वनी क्रमांक म्हणजे आणखी दुसरा, त्यानंतर बँक खाते, बँकेचे नाव, तुमची शाखा कोणची आहे ते पण, IFSC क्रमांक, तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते पण तुम्हाला सांगावं लागेल। त्यानंतर तुमची जन्मतारीख, तुमचं सध्याचं वय किती आहे, तुम्ही 18 वर्षाच्या वर असेल, नरेगा जॉब कार्ड काढले आहे का, होय किंवा नाही इथं सांगायचं आहे। तुमची वैवाहिक स्थिती काय आहे, तुम्ही विवाहित आहे का अविवाहित आहे, तुम्ही लग्न केलेलं किंवा नाही केलेलं, तुम्हाला ते पण इथं सांगावं लागेल। त्यानंतर आपला धर्म विचारलाय, तर इथं धर्म, सर्व धर्म दिलेला आहे, तुम्ही धर्म पण इथं सांगू शकता। त्यानंतर तुमची जात कोणची येते ते जात सांगावं लागेल। त्यानंतर येते कुटुंब प्रमुखाशी तुमचे नाते काय आहे। तुम्ही जर स्वतः फॉर्म भरत असाल तर स्वतः करा, किंवा कोणी आई, बाबा, भाऊ इथं सगळं लिहिलंय ते पण तुम्ही इथं सांगू शकता। त्यानंतर लिहिलंय मित्रांनो, अपंग व्यक्तीला कुटुंबातील एकूण व्यक्तीची संख्या किती आहे। आता तुमच्या घरामध्ये पूर्ण संख्या किती राहते, तुमची आई, बाबा, भाऊ, बहीण, तुम्ही म्हणजे असे 5 जण राहते, तुम्हाला 5 जणांचा आकडा इथं टाकायला लागेल। त्यानंतर येते सर्वात मेन गोष्ट, तुमचा अपंगत्वाचं प्रमाणपत्र म्हणजे प्रमाण कोणचं आहे, लोकोमोटर आहे का, ब्लाइंड आहे का, डीप आहे, तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता ते तुम्हाला इथं पूर्ण सांगावं लागेल। 21 प्रकारच्या डिसेबिलिटी इथं दिलेल्या आहे, त्यापैकी एक आपण निवडून घ्यायची। तुम्हाला पाहायचं असेल डिसेबिलिटी कोणची आहे तर तो आपल्या UDID किंवा डिसेबिलिटी प्रमाणपत्रावर खाली लिहिलेलं राहते। त्यानंतर दिलेलं आहे दारिद्र्य रेषेखाली असलेल्या यादीचा क्रमांक आपल्याला इथं द्यायचा 16 नंबर मध्ये। त्यानंतर वर्ष द्यायचं आहे ते
जिल्हा वैद्यकीय मंडळ यांचा अपंगत्व दाखला आहे का? म्हणजे तुमच्याकडं जे जिल्ह्याच्या ठिकाण आहे त्यांच्याकडून अपंगाचा दाखला मिळाला आहे का? होय किंवा नाही सांगायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दाखला क्रमांक लिहायचा आहे, दाखला कधी भेटला ते पण लिहायचं आहे. आता त्यानंतर आहे तुम्हाला दाखला तात्पुरता भेटला कायमस्वरूपी भेटला ते पण आपल्याला इथे सांगायचं आहे. टेम्पररी का परमनंट असं असते. असल्यात अपंगत्वाची टक्केवारी तुमची किती आहे ते पण आपल्याला इथे सांगावं लागेल. त्यानंतर काय म्हटलं आहे मित्रांनो, तुमच्याकडं एसटीची पास सवलत आहे का? असेल तर होय, नसेल तर नाही. त्यानंतर असल्यास त्याचा क्रमांक पण आपल्याला इथं द्यायचा आहे. त्यानंतर विचारलेलं आहे रेल्वे प्रवास सवलतीची पास तुमच्याकडे आहे का? होय असले तर होय, नाही असलं तर नाही. नोकरीत आहे का? तुम्ही नोकरी करत आहात का? असेल तर होय, नसेल तर नाही. असल्यात शासकीय करत खाजगी नोकरी करत आहे. त्यानंतर दिलेलं आहे मित्रांनो आस्थापना विभागाचे नाव. इथं आपल्याला आस्थापना विभागाचे नाव द्यायचे आहे. तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा तुम्ही कुठून येत असाल ते पण आपल्याला इथे सांगायचं आहे, जिल्हा परिषद वगैरे. त्यानंतर तुम्ही सध्याचा व्यवसाय कोणता करत आहे, व्यवसाय कोणता करत असेल ते पण इथे सांगायचं आहे. दिव्यांग व्यक्तीने व्यवसाय शिक्षण घेतले आहे का? तुम्ही जर कोणतं पण व्यवसाय शिक्षण घेतलं असेल तर होय किंवा नाही करायचं. दिव्यांग व्यक्ती व्यवसाय करीता असल्यास व्यवसाय करात सूट मिळते का? तुम्ही जर आता व्यवसाय करत आहात कोणता त्यामध्ये तुम्हाला सूट वगैरे मिळते का? यापूर्वी कोणत्या शासन योजनेचा लाभ घेतला आहे का? तुम्ही जर दिव्यांग असाल आणि शासन योजनेचा लाभ घेतला असेल तेव्हा बीज भांडवल किंवा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत मधून कोणता पण लाभ घेतला असेल, हो किंवा नाही लिहायचं आहे. घेतला असेल तर कोणता लाभ घेतलेला आहे ते पण आपल्याला इथं सांगायचं आहे. अन्य संस्था किंवा संघटना यांच्याकडून लाभ मिळाला आहे का? असेल तर होय, नसेल तर नाही. त्यानंतर सेवा योजना कार्यालयात नोंदणी केली आहे का? सेवा योजना असते त्यामध्ये तुमची नोंदणी असेल किंवा नाही तर हो किंवा नाही ते सांगायचं आहे. वैयक्तिक शौचालय आहे का? तुमच्या घरी तुम्हाला वैयक्तिक शौचालय आहे का? होय किंवा नाही तुम्हाला इथे सांगायचं आहे. त्यानंतर तुमचे स्वतःचे घर आहे का? होय किंवा नाही. शासकीय योजनेतून तुम्हाला घरकुल मंजूर झाले आहे का? होय किंवा नाही सांगायचं आहे. असल्यास योजनेचं नाव कोणची पण योजना असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा रमाई आवाज योजना असे घरकुल योजना असते. नसल्यास घरकुल योजनेचा लाभ हवा आहे का? बघा मित्रांनो तुम्हाला इथंच विचारलंय, तुम्हाला जर घरकुल वगैरे मिळालं नाही तर तुम्ही इथं आम्हाला घरकुल मिळालंच नाही म्हणून नाही करू शकता. स्वतःच्या नावावर जागा आहे का? होय किंवा नाही तुम्हाला इथं सांगायचं आहे. मतिमंद असल्यास 18 वर्ष पूर्ण होऊन पालकत्व प्रमाणपत्र घेतले आहे का? घेतले असेल तर होय किंवा नाही. पालकत्व असल्यास त्यांचे नाव, त्यांचा पत्ता आणि त्यांचा दूरध्वनी क्रमांक आपल्याला इथे द्यायचा आहे. त्यानंतर स्वावलंबन कार्ड काढले आहे का? म्हणजे UDID कार्ड तुमच्याकडे काढले आहे का? आणि ते जर काढलं असेल त्यांचा क्रमांक पण आपल्याला इथं लिहिला आहे. त्यानंतर आभा कार्ड काढले आहे का? तुम्ही काढले असेल तर होय, नसेल काढले तर नाही. काढले असेल होय तर त्याचा क्रमांक पण आपल्याला इथे द्यायचा आहे. त्यानंतर येथे दिव्यांग व्यक्तीकडे समाज कल्याण विभागाचे ओळखपत्र आहे का? असेल तर होय, नसेल तर नाही. सप्पा नाही करून द्यायचं. दिव्यांग साहित्याची आवश्यकता आहे का? तुम्ही जर दिव्यांग असेल आणि तुम्हाला कोणतं साहित्य लागत असेल ते पण तुम्ही इथं सांगू शकता. तर तुम्ही होय करा. आणि साहित्य तुम्हाला कोणतं लागते तर तुम्हाला इथं निवडा लागेल कोणतं साहित्य लागते. दिव्यांग व्यक्ती दुर्धर अति तीव्र आजार आहे का? दिव्यांगाला अजून कोणता आजार वगैरे आहे का? असले तर होय, नसले तर नाही. असला तर कोणता आजार आहे. त्यानंतर दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी आहे का? तो दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी असेल होय किंवा नसेल तर नाही. असल्यास शाळेचं नाव आणि शिकत असलेला इयत्ता म्हणजे कितवीत आहे शिकत आहे. अपंग व्यक्ती महिला असेल बचत गट सदस्य आहे का? अपंग व्यक्ती जर एखादी महिला असेल ते बचत गटामध्ये सदस्य आहे का? ते पण होय किंवा नाही आपल्याला सांगायचं आहे. कला किंवा क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य आहे का? एखाद्या दिव्यांगांना कला किंवा विशेष प्रावीण्यमध्ये तुम्हाला प्रावीण्य आहे का? होय किंवा नाही सांगायचं आहे. कुटुंबाच्या नावी शेतजमीन आहे का? असली तर होय, नसली तर नाही. शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? आता तुम्ही इथं शासनाकडून काय अपेक्षा आहे तुम्ही यामध्ये बरंच काही लिहू शकता मित्रांनो.
दिव्यांग व्यक्तीवर कोणता गुन्हा दाखल आहे का, होय किंवा नाही सांगायचं आहे. दिव्यांग व्यक्तीवर कोणावर गुन्हा दाखल केला आहे का, म्हणजे तुमच्यावर कोणी गुन्हा दाखल केला आहे का. दिव्यांग प्रमाणपत्राची प्रत सादर केली आहे का, होय किंवा नाही. मग त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. दिव्यांग फोटो अपलोड करायचा आहे. दिव्यांगांचा प्रमाणपत्राचा फोटो अपलोड करायचा आहे. दिव्यांगांची जात प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. मित्रांनो वयाचा पुरावा, तुम्हाला वयाचा पुरावामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा टीसी यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन पासवर्ड टाकायचा आहे. जो तुम्ही पासवर्ड टाकसान तो लक्षात ठेवा किंवा स्क्रीनशॉट वगैरे काढा. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. आता जर तुम्ही मित्रांनो समजा सेव्ह बटनावर क्लिक केलं तर तुम्ही इथे येणार दिव्यांग लॉग इन वर. दिव्यांग लॉग इन तुम्हाला इथे युजर नेम म्हणजे तुमचा आधार क्रमांक आणि तुमचा पासवर्ड लागेल. हा जर तुम्ही हे जर सर्व केलं तर तुम्हाला समजा जिल्हा परिषद, समाज कल्याण, महानगरपालिका मध्ये जेवढ्या पण योजना येईल त्या तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या मोबाईलवर मेसेज येणार. त्यामधूनच तुम्हाला जिल्हा परिषद मधल्या किंवा समाज कल्याण किंवा महानगरपालिका मधल्या योजना तुम्हाला सर्व समजून जाईल किंवा मिळून जाईल. आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर मी नक्की मित्रांनो दुसरा व्हिडिओ याचा दुसरा पार्ट आणणार आहे. पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.